सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिलापी मासा जर तुम्ही खात असाल तर हे नियम नक्की लक्षात ठेवा. तर हे कोणते नियम आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण हा मासा आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे, परंतु बनवताना जर आपण एक चूक केली तर हा आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतो. यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती याबद्दलची पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चिलापी हा प्रथिनांचा एक स्वस्त आणि उत्तम स्रोत आहे. यामध्ये चरबी कमी असते आणि व्हिटॅमिन B12, सेलेनियम, फॉस्फरस यासारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. परंतु हा मासा जो आहे हा नेहमी ताजा फ्रेशच घ्यायचा आहे. ज्याचे डोळे जास्त चमकदार असतात आणि वास कमी असलेला मासा नेहमी निवडायचा आहे. जुना मासा किंवा मेलेला मासा आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. दुसरा नियम म्हणजे खूप वेळ बाहेर ठेवू नका. चिलापी मासा हा पटकन खराब होतो, त्यामुळे फ्रीजमध्येच ठेवायचा आहे, नाहीतर लगेच बनवायला घ्यायचा आहे. यानंतर हा स्वच्छ धुवून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण हा गोड्या पाण्यामध्ये, परंतु बऱ्याच ठिकाणी दूषित पाण्यामध्ये हा वाढलेला असतो. यामुळं भरपूर असं पीठ लावायचं आहे याला आणि नंतर स्वच्छ अगदी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. याचे कल्ले वगैरे काढून घ्यायचे आहेत आणि हळद, मीठ भरपूर हळद लावायची आहे. कारण यामध्ये बॅक्टेरिया सुद्धा भरपूर असतात. यामुळं हळद, मीठ आणि लिंबू लावून हा अगदी 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे. आणि यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर पुन्हा हा मासा आणखी स्वच्छ धुवायचा आहे. म्हणजे आपण बनवण्यापूर्वी याला हळद, मीठ, लिंबू लावून ठेवून पुन्हा आणखी हा एकदा स्वच्छ धुवायचा आहे. आणि नंतर मात्र दुसरा नियम म्हणजे पूर्णपणे हा मासा कोरडा करायचा आहे. लगेच आपण जर त्याला मसाला लावला तरी सुद्धा हे मासे असे कुरकुरीत होत नाहीत आणि जर थोडं जरी पाणी राहिलं तर हे पाणी आपल्या तेलामध्ये उडू शकतं. त्यामुळे पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे. आणि याला असे चिरा पाडून घ्यायचे आहेत. चिरा पाडल्यामुळे आपला मसाला जो आहे तो आतपर्यंत मुरला जातो. आता हा स्वच्छ आपण धुवून घ्यायचा आहे. खरं तर इतर माशांच्या तुलनेत चिलापी मासा खाण्याचे फायदे भरपूर आहेत. कारण हा मासा उच्च दर्जाच्या प्रथिनांनी समृद्ध असतो, ज्यामुळे स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि आरोग्यासाठी मदत होते. वजन नियंत्रित राहते. यामध्ये कॅलरी आणि चरबीचे प्रमाण खूप कमी असते. यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला आहार आहे. हाडांचे आरोग्य सुधारते. यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात. हे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतात. मेंदू आणि रोगप्रतिकारक शक्ती यामुळे वाढते. यात असलेले व्हिटॅमिन B12 आणि सेलेनियम मेंदूच्या कार्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. चिलापी मासा जितका खाण्यात फायदेशीर आहे, त्याचबरोबर याचे काही तोटे सुद्धा आहेत. तर हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. आता या चिलापी माशाला आपण जास्त पण मसाला लावायचा नाही. म्हणजे याला अंगचीच अगदी गोड चव असते. अगदी ताजा फ्रेश मासा असेल तर अगदी थोडंफार आपण मसाला लावून जरी हा फ्राय केला तरी सुद्धा हा टेस्टी लागतो. या ठिकाणी मी 3 ते 4 सुक्या मिरच्या आणि थोडंसं चिंच किंवा तुमच्याकडे या ठिकाणी आमसूल वगैरे असेल तर ती तुम्ही भिजत घालायची आहे. अशा प्रकारे भिजत घालून ठेवायची आहे. आता आपण हा जो मासा स्वच्छ धुतलेला आहे याला आलं लसूण पेस्ट पण बनवून घ्यायची आहे. आता एका भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. अर्धी वाटी पेक्षा थोडंसं कमी मैदा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी आपण रवा घ्यायचा आहे. आता यामध्ये थोडंसं आपण चाट मसाला टाकायचा आहे. त्याचबरोबर घरगुती कांदा लसूण वापरलेला आहे. तुम्ही या ठिकाणी मिरची पावडर वापरली तरी चालू शकतं. थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. तर थोडंसं 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि थोडीशी हळद टाकायची आहे. जास्त पण मसाल्यांचा वापर करायचा नाही. तर या ठिकाणी थोडासा मी फिश मसाला वापरलेला आहे आणि आता आपण ही भिजत घातलेली चिंच आणि जो मिरची होती ही आपण आता मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. यामध्येच आपण थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे छान अशी पेस्ट होते. आले लसणची पेस्ट बनवण्यासाठी सुद्धा हे आपण एकत्र सर्व वाटण बनवून घेतलं तरी चालू शकतं. आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे. हे जी ग्रेव्ही आपण बनवलेली आहे मसाला यामध्ये हे मिक्स करायचे आहे. आता बऱ्याचदा काय होतं, हा मसाला जो आहे हा तेलामध्ये सुटला जातो.
तर यासाठी सुद्धा एक ट्रिक आपण या ठिकाणी वापरायची आहे. म्हणजे हा जो आपण मसाला एकत्रित केला आहे, यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी मिक्स करून याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तेलामुळे याला छान असं कोटिंग येतं आणि मसाला आपला तेलामध्ये सुटत नाही. आता हे छान अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि यामध्ये सर्व मासे आपलं मीठ टाकायचं राहिलं होतं, तर टेस्टनुसार आपण मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व माशांना आता हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. या माशाला बऱ्याच ठिकाणी चिलापी म्हणतात, काही ठिकाणी तिलापी म्हणतात, तर काही ठिकाणी याला डुक्कर मासा असं सुद्धा म्हणतात. तर कमेंटमध्ये सांगा की तुम्ही या माशाला काय म्हणून ओळखता? आता चिलापी माशाचे फायद्याबरोबर काही तोटे सुद्धा आहेत. तर हे तोटे काय आहेत? तर यामध्ये फॅटी ॲसिडचे प्रमाण म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे प्रमाण कमी असतं. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारे ओमेगा 3 चिलापी माशात इतर माशांच्या तुलनेत कमी असतं. प्रदूषित मासे जर आपण घेतले तर तर चिलापी मासा गोड्या पाण्यात सहज वाढतो. जर तो अतिप्रदूषित पाण्यात किंवा घाण वातावरणात वाढवला गेला असेल, तर त्यामध्ये विषारी घटक किंवा जड धातू असण्याची शक्यता असते. ओमेगा 6 प्रमाण काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते यात ओमेगा 6 फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असू शकते. याचे अतिसेवन शरीरात जळजळ वाढवू शकतं. चिलापी माशांचे आरोग्यदायी फायदे मिळण्यासाठी तो नेहमी चांगल्या आणि स्वच्छ पाण्यातून आलेला असावा. आता हा मसाला आपण सर्व माशांना व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. याला आपण चिरा पाडून घेतल्यामुळे हा मासा व्यवस्थित आतपर्यंत शिरला जातो. आणि हा मसाला लावून आपण पुन्हा एक 30 मिनिटासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. लगेच आपण फ्राय करायला घ्यायचं नाही. आणि फ्राय करायच्या वेळेला आपण जास्त पण तेल वापरायचं नाही. तर अगदी कमी तेलामध्ये हा नेहमी मासा बनवायचा आहे. कारण जास्त तेलामुळे आपल्या बऱ्याच जणांना अपचनाचा त्रास होऊ शकतो. कढीपत्त्याची पानं आवर्जून टाकायची आहेत. आणि यानंतरचा अतिशय महत्त्वाचा नियम म्हणजे गरम तेलातच हा मासा सोडायचा आहे. थंड तेलात टाकल्यास मासा चिकटतो आणि फुटू शकतो. त्याचबरोबर वारंवार उलटू नका. एक बाजू व्यवस्थित शिजल्यावरच पलटा, नाहीतर त्याचे तुकडे होतात. खूप तेलामुळे चव बदलतं आणि आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे शक्यतो हा मासा जो आहे तो अगदी कमी तेलामध्येच बनवायचा आहे. आणि अतिशय महत्त्वाचा नियम म्हणजे अर्धवट शिजवायचा नाही. हा मासा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. कारण अर्धवट शिजलेला मासा हा पोटाच्या समस्या निर्माण करू शकतो. यामुळे अगदी मंद आचेवरती बाहेरून एकदम कुरकुरीत होईपर्यंत हा मासा चांगला भाजून घ्यायचा आहे. या सर्व नियमांचे पालन करून हा चिलापी मासा बनवला तर हा मासा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर, प्रथिनांनी भरपूर असा हा आणि सगळ्यात इतर माशापेक्षा स्वस्त आणि चवीला पण एकदम भारी लागतो. तुम्हाला या माशाबद्दल अजून काही माहिती असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट करून ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.